हिवाळ्यात निसर्ग आपल्याला भरपूर देतो, म्हणूनच शेतात पिकणाऱ्या वेगवेगळ्या शेंगा भाज्या फळभाज्या एकत्र करून आपण बनवतो ही पौष्टिक आणि चवदार भाजी. चला तर मग आज बनवूया गावरान चवीचं खेंगट. आता कढईत मी इथं 2 चमचे तीळ घेतले आहे. आता हे तीळ आपण अगदी हलके भाजून घेऊ. तीळ आपल्याला फार भाजायचे नाही, नाहीतर ते कडवट होतं. कलर चेंज झाला म्हणजे आपले तीळ भाजले गेले. आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर इथे मी आता अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं. ते पण आपण एकदम खरपूस असं लालसर भाजून घेणार आहोत. आता आपलं खोबरं छान भाजून झालं आहे. आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. खोबरं प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आता आपण खडे मसाले भाजून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 चमचा धणे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी इलायची, 1 चक्री फूल, 2-3 काळी मिरी, 2 लवंग, 2 वेलची घेतली आहे. आता आपले खडे मसाले भाजून झाले, ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता कढईत मी 1 चमचा तेल घेतले आणि त्यामध्ये मी आता उभे चिरलेले 2 कांदे घेतले आहेत. आता हे कांदे आपण चांगले काळसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. कांदे छान असे भाजल्यामुळे भाजीला छान असं स्मोकी फ्लेवर येतो. आता तुम्ही कांदा गॅसवर सुद्धा भाजू शकता. आता कांदा आपला चांगला भाजून झाला आहे. आता हा आपण एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊ. आता यामध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 1 इंच बारीक चिरलेला अद्रक आणि मूठभर कोथिंबीर घेऊन आता याचं आपण वाटण करून घेणार आहोत. आता आपलं वाटण तयार आहे. आता कढईमध्ये मी इथं 4 चमचे तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी 2 तेजपान आणि वाटण टाकून घेणार आहे. आता हे वाटण आपण चांगलं परतून घेऊ. वाटण 1 मिनिट परतल्यानंतर आता यामध्ये मी मसाले टाकून घेते. त्यासाठी मी 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धना जिरं पावडर, 2 चमचे गरम मसाला पावडर आणि 1 चमचा मीठ टाकून आता हे सगळं छान मिक्स करून परतून घेऊ. या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. खरी चव ह्या मसाल्यामध्येच असते. मसाला चांगला परतला म्हणजे आपली भाजी एकदम स्वादिष्ट होते. आता इथं मी अगदी थोडं पाणी टाकून घेत आहे आणि मसाला परत याच्यात परतून घेत आहे. 1 ते 2 मिनिटांमध्ये आता आपला मसाला चांगला परतून घेऊ. बघा किती छान असा तेल सुटलं आहे. आता यामध्ये मी अर्धा वाटी ओला हरभरा, अर्धा वाटी वाटाणा, अर्धा वाटी गाजर, अर्धा वाटी श्रावणी घेवडा, अर्धा वाटी वालाच्या शेंगा, 4 उभी चिरलेले वांगे, थोडे शेंगदाणे आणि 5 बोरं टाकून आता हे सगळं छान याच्यात मिक्स करून घेत आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या वेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता. बरेच जण याच्यामध्ये पालेभाज्या पण टाकतात. चाकवतची भाजी, कांद्याची पात आणि ही भाजी बरेच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. आता याच्यावर मी झाकण ठेवून याला मंद आचेवर 1-2 मिनटं शिजू देणार आहे. आता याला आपण परत परतून घेऊ. आता या भाज्या मसाल्यात छान परतून झाल्या आहेत. आता यामध्ये मी 3 ग्लास गरम पाणी टाकून घेत आहे. आता पाण्यामध्ये ह्या भाज्या चांगल्या आपण मिक्स करून घेऊ. भाज्या छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवून याला मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं शिजू देऊ. आता आपण चेक करू भाज्या शिजल्या की नाही. सर्वात आधी आपण वांग चेक करून बघू शिजलंय की नाही. तुम्हाला जर काय असेल तर तुम्ही कुकरमध्ये याला 1 शिट्टी घेऊन भाजी पटकन करू शकता. आता भाजी आपली छान शिजली, त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपली खेंगटची भाजी खाण्यासाठी आता तयार आहे. याला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. भोगीची भाजी तुमच्याकडे कशी बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत.